आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविन जीवा सुख नोहे. अनेकांच्या भक्तीमध्ये पडू नका. ठीक आहे, करा अनेकांची भक्ती, पण ध्यान मात्र एकाच करा. सत्यम परम धीमहि. आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविन जीवा सुख नोहे. असं मंगलाचरण व्यासजींनी प्रथम स्कंदाच्या सुरुवातीला या ठिकाणी केलं. आजच्या कथेला याच ठिकाणी पूर्ण विराम. खरं पाहिलं तर असं वाटतं भागवतामध्ये आणखी कथा असावी, आणखी पुढे जावं, पण काय करणार, वेळ ही दुष्ट आहे. आपल्याला थांबावं लागते, पण थांबायचं म्हणजे कायमचं थांबायचं नाही. आपल्याला उद्या करता थांबायचे. उद्या सुद्धा बरोबर ठीक 1 ते 4 या वेळेमध्ये आपल्याला श्रीमद भागवत कथेचं श्रवण करायचंय. सर्वांनी बरोबर 1:15 वाजता या ठिकाणी येऊन बसायचे. आपल्या आजूबाजूच्या माता माऊल्यांना हे सांगा की 1 ते 4 या अधिक मास पर्व कालावधी श्रीमद भागवत लागले. कमीत कमी 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 7 दिवस तरी आपण या कथेचं श्रवण करावं. याकरता आपल्या आजूबाजूच्या महिलांना सुद्धा सांगा की भागवत कथेला यायचं. आणि विशेष महत्वाची सूचना, असं गायलेलं, असं वाजवलेलं पाहिलं की प्रत्येक माता माऊलीला असं वाटतं की आपला सुद्धा मुलगा तबला वाजवणारा असावा, मृदंग वाजवणारा असावा. ज्या ज्या माता माऊल्यांना अशी इच्छा होईल की माझा मुलगा, त्याला सुद्धा पकवाज वाजवता आलं पाहिजे, त्याला सुद्धा गाता आलं पाहिजे, मग त्याकरता आमचे परम मित्र तुकाराम महाराज दहे यांनी आपल्या बीड शहरामध्ये शनिवार पेठ मध्ये शायरी बाबाच्या मठामध्ये संगीत क्लासेस उघडलेला आहे. राधेश्याम मृदंग क्लासेस. पण त्याचं उद्घाटन आहे उद्या सकाळी ठीक 11 वाजता. टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा. ज्यांना कोणाला इच्छा आहे अशाने तुकाराम महाराज दे किंवा माझ्याशी संपर्क करायचा. मृदंग आहे, तबला आहे, त्याचबरोबर गायन आहे, हार्मोनियम आहे. सगळे शिक्षण तुम्हाला इथं बीड मध्ये आपल्या जवळच मिळणार आहे. म्हणून ज्यांना कोणाला इच्छा आहे त्यांनी माझ्याशी किंवा तुकाराम महाराजांशी संपर्क करायचा आहे. चला सर्वांनी आता आरतीला उभं राहायचं. आपापल्या जागेवरती उभं राहा. या दोन जायचं का क्लासला? भवानी सहितं नमामि।